नमस्कार. MPSC मित्रवरून आपण अजूनपर्यंत व्याकरणाच्या अनेक घटकांची माहिती बघितली. आता यापुढे सुद्धा आपण काही घटकांची माहिती घेणारच आहोत. पण आजचा घटक थोडासा वेगळा आहे. आज आपण लेखन नियमांविषयी माहिती घेणार आहोत. लेखन नियम हे भाषेच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहेत हे काही मी तुम्हाला सांगायला नको. भाष म्हणजे बोलणे, या धातूपासून भाषा हा शब्द तयार झाला. त्यामुळे आपण बोलत गेलो आणि भाषा तयार होत गेली. नंतर या भाषेला लिपीचं स्वरूप आलं, आपण ती लिहून ठेवायला लागलो आणि मग लेखनकलेचा उदय झाला. जेव्हा लेखनकलेचा उदय झाला तेव्हापासून त्या लिखित स्वरूपाला काहीतरी नियमांची बैठक असणं आवश्यक व्हायला लागलं आणि यातूनच हळूहळू लेखन नियम तयार होत गेले. लेखन नियमांमुळे भाषेचं स्वरूप टिकून राहण्यासाठी, शाश्वत राहण्यासाठी मदत होते. त्यामुळे भाषेच्या दृष्टीने लेखन नियम हे अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की लेखन नियम म्हणजे काहीतरी किचकट गोष्ट आहे, तर खरं तर नाही आहे. तुम्ही सर्वसाधारणपणे जेव्हा लिहिता, वाचता, त्यावेळेस तुम्ही बरेचदा लेखन नियमांना धरूनच लिहित किंवा वाचत असता. अगदी काही शब्द असतील की जे लेखन नियमानुसार नाहीत म्हणून तुम्हाला दुरुस्त करावे लागत असतील. कारण काय आहे, आपण जेव्हा वाचतो तेव्हा वाचताना ते शब्दरूप आपल्या डोळ्यात ठसतं आणि तसाचा तसा शब्द आपण लिहित जातो. आपोआपच तो नियमानुसार असतो. त्यामुळे नियमानुसार लेखन ही काही खूप अवघड किंवा खूप वेगळी गोष्ट नाही आहे. तर काही नियम आहेत ते लक्षात घेतले तर आपलं लेखन अधिकाधिक अचूक होण्याची शक्यता वाढते. म्हणून आपण लेखन नियम समजून घ्यायला हवेत. तर हे लेखन नियम आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. आता सुरुवात करूया. लेखन नियमांची सुरुवात कशी झाली तो इतिहास आपण आता थोडक्यात बघूया. मराठी भाषकांचं राज्य म्हणून 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक 14 नियमांना महाराष्ट्र शासनाने 1962 साली मान्यता दिली. 1960 साली आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली हे तर तुम्हाला माहितीच आहे. तेव्हाच मराठी ही राजभाषा म्हणून आपण स्वीकारली. या राजभाषेला काही नियम असावेत म्हणून 1962 साली या नियमांना मान्यता दिली आणि ते 14 नियम मराठी भाषेचे लेखनविषयक नियम म्हणून वापरले जायला लागले. यानंतर 1972 मध्ये महामंडळाने ह्यात आणखी 4 नियमांची भर घातली. जसं जसं आपण भाषा वापरतो, लिहितो, बोलतो, वाचतो तसतसं आपल्या लक्षात येतं की याला अजून काही नियमांची गरज आहे किंवा एखादा शब्द कोणत्या नियमाने लिहावा याच्यामध्ये काही त्रुटी आहे. त्यामुळे हे बदल होतच राहतात. याच दृष्टीने 1972 मध्ये यात अजून 4 नियम वाढवण्यात आले आणि तेव्हापासून आजपर्यंत पहिले 14 आणि हे 4 असे 18 नियम अस्तित्वात आहेत. आणि मराठी भाषेचे लेखनविषयक नियम म्हणजे हे 18 नियम आपण आता टप्प्याटप्प्याने पाहत जाऊया. लेखन नियम समजून घेताना सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्याला वर्णमाला माहीत असणं. तुम्ही सर्वांनी वर्णमालेचा अभ्यास केलेलाच आहे. कोणते वर्ण आहेत ते तुम्हाला माहितीच आहे. फक्त एक नजर टाकण्यासाठी आपण आधी एकदा वर्णमाला बघूया. कारण याचा उपयोग तुम्हाला परसवर्ण समजण्यासाठी होतो की ज्याचं या नियमांमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. तर आपण वर्णमालेकडे एक थोडक्यात नजर टाकूया. ही आपली शासनाने स्वीकारलेली अधिकृत वर्णमाला आहे. या वर्णमालेमध्ये हे स्वर आहेत 14, त्याच्यानंतर स्वरादी आहेत अनुस्वार आणि विसर्ग. या फक्त इथे खुणा दाखवलेल्या आहेत. कारण अनुस्वार हा अ वरती दिला की अम होतं आणि अच्या पुढे विसर्ग दिलं की मग आहा होतो. पण प्रत्यक्षात स्वरादी कुठले आहेत तर अनुस्वार आणि विसर्ग. त्यानंतर ही सगळी व्यंजनं आहेत क ख ग घ ङ, च छ ज झ ञ, ट ठ ड ढ ण, त थ द ध न, प फ ब भ म, य र ल व, श स स, ह ळ आणि विशेष संयुक्त व्यंजनं आहेत ती म्हणजे क्ष आणि ज्ञ. तर ही आपली आहे वर्णमाला. आता आपण नियमांकडे जाऊया. नियमांमधला पहिला नियम अगदी सोपा आहे. पहिला नियम आहे स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा. आता शीर्षबिंदू म्हणजे काय तर इथे दिलेला बिंदू हा शीर्षबिंदू, याला शीर्षबिंदू म्हणतात. स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल
अनुनासिक म्हणजे नाकातून होणारा उच्चार, त्याच्यासाठी शीर्षबिंदू द्यावा. हां, जेव्हा स्पष्ट उच्चारलेला अनुस्वार असेल तेव्हा शीर्षबिंदू द्यावा असा हा नियम सांगतो. याची उदाहरणं पाहिली की आपल्या लक्षात येईल. गुलकंद, चिंच, तंटा, निबंध, आंबा याच्यामध्ये अनुस्वार दिसतोय, तर आपण इथे अनुनासिकाचा अगदी स्पष्टपणे उच्चार करतो. गुलकंद, चिंच, तंटा, निबंध, आंबा इथे अनुस्वाराचा अगदी स्पष्ट उच्चार असल्यामुळे आपण हा इथे शीर्षबिंदू दिलेला आहे. आता दुसरा नियम पाहूया. तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्पाने परसवर्ण लिहिण्यास हरकत नाही, मात्र अशा वेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच परसवर्ण म्हणून वापरावे. आता आपण एक एक शब्द पाहूया. पहिलं आहे तत्सम शब्दातील. तत्सम शब्द कुठले? तर जे संस्कृतमधून मराठीत आले ते, त्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो. तर तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्पाने परसवर्ण लिहिण्यास हरकत नाही. आता परसवर्ण म्हणजे काय हे आपण बघूया. त्यासाठी आपण ही उदाहरणं बघूया. पंकज, पंकज शब्द तुम्हाला माहिती आहे, पंकात जन्मलेले म्हणजे कमळ. पण इथे पंकज कसं लिहिलंय? इथे ङ घेतलेला आहे वाङ्मयातला. पंचानन इथे कसं लिहिलंय? पंचानन. पंचानन म्हणजे ज्याला 5 मुख आहेत, 5 आनन आहेत, तो पंचानन. पण इथे मात्र वेगळं चिन्ह दिसतंय. पंडित कसं लिहिलंय बघा बरं. अनुस्वाराऐवजी इथे न वापरलेला आहे. अंतर्गत शब्द कसा लिहिलाय? अनुस्वाराऐवजी न वापरलेला आहे. अंबुज शब्दात काय केलंय? अनुस्वाराऐवजी म वापरलेला आहे. आता हे शब्द पाहिले की तुमच्या लक्षात येईल की अनुस्वाराऐवजी इथे अनुनासिक वापरलेलं आहे. पंचानन इथे म वापरलेला आहे. पंडित इथे न वापरलेला आहे. अंतर्गत इथे हा न दिसतोय. अंबुज इथे म दिसतोय. म्हणजेच अनुस्वाराऐवजी अनुनासिक वापरून सुद्धा हे शब्द लिहिता आलेले आहेत. पण हे सगळे शब्द तत्सम आहेत. तर आपला नियम काय सांगतो की तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्पाने परसवर्ण लिहिण्यास हरकत नाही. विकल्पाने म्हणजे तुम्हाला जर लिहायचं असेल तर. अशी अट नाहीये की तुम्ही परसवर्ण वापरूनच लिहिलं पाहिजे, किंवा अशी ही अट नाहीये की परसवर्ण वापरताच कामा नये. तर विकल्प आहे तुम्हाला. तुम्ही असंही लिहू शकता किंवा असंही लिहू शकता. मात्र अशा वेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच परसवर्ण म्हणून वापरावे. ही अट महत्त्वाची आहे. इथे पंकजसाठी ङ घेतलेला आहे. पंडितसाठी न घेतलेला आहे, इथे न घेतलेला नाहीये. अंबुजसाठी म घेतलेला आहे, इथे न घेतलेला नाहीये. तर का बरं असं केलंय? तर याचं कारण आपल्या वर्णमालेत आहे. मगाशीच आपण वर्णमाला पाहिली, आपण परत एकदा बघूया. या वर्णमालेत तुमच्या काय लक्षात येईल की हा जो क वर्ग आहे त्याचा अनुनासिक आहे ङ, याचं अनुनासिक आहे ञ, इथे न आहे, इथे न आहे आणि म आहे. ही 5 अनुनासिक आहेत. ही 5 अनुनासिक कधी वापरतात? तर या गटातला शब्द जर असेल तर त्यापूर्वी हे अनुनासिक वापरतात. या गटातला शब्द असेल तर हे अनुनासिक वापरतात. या गटातला शब्द असेल तर हे अनुनासिक वापरतात. आता आपण पुन्हा मगाची उदाहरणं बघूया. इथे तुमच्या लक्षात येईल पंकज. आता इथे क आहे म्हणून क गटातलं अनुनासिक आहे ङ, क ख ग घ ङ, म्हणून ते इथे वापरलेलं आहे. इथे पंचानन म्हणजे इथे च आहे. च गटातलं कुठलं अनुनासिक आहे? तर ङ आहे, ते पंचानन वापरलेलं आहे. आता पंडित, आता ड आहे. ड गटातलं अनुनासिक कुठलं आहे? तर न आहे. अंतर्गत त आहे. त गटातलं अनुनासिक कुठलं आहे? तर न आहे. तसंच अंबुजचं पण आहे. ब गटातलं अनुनासिक आहे ते म आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा अनुनासिक वापरता किंवा परसवर्ण वापरता तेव्हा तुम्हाला त्याच गटातील अनुनासिक वापरावं लागतं. कोणतंही वापरून चालत नाही. एवढंच हा नियम सांगतो. आणि अगदी खरं सांगायचं ना तर हे लेखी स्वरूप आहे. बोलताना सुद्धा आपण आपोआप तेच अनुनासिक उच्चारतो
आणि त्यामुळे लिहायचं पण तेच अनुनासिक. तर त्या त्या गटातलं अनुनासिक इथे वापरायचं आहे. त्यामुळे हा नियम आपण पुन्हा एकदा समजून घेऊया. तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्पाने परसवर्ण लिहिण्यास हरकत नाही. हां, म्हणजे पंकज असंही लिहू शकतो आणि पंकज असंही लिहू शकतो. मात्र अशा वेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच परसवर्ण म्हणून वापरावे. म्हणजे पंकज लिहिताना तुम्हाला ङ वाङ्मयमधला ङ लिहिणं अपेक्षित आहे. इथे तुम्ही न किंवा ण हे लिहू शकत नाही, तर तुम्ही फक्त वाङ्मयमधला ङ हाच इथे लिहू शकता. आता आपण पुढचा नियम बघूया. पुढचा नियम आहे परसवर्ण लिहिण्याची सवलत फक्त तत्सम शब्दांपुरती मर्यादित आहे. संस्कृत नसलेले मराठी शब्द शीर्षबिंदू देऊनच लिहावेत. उदाहरणार्थ दंगा, झांज, बंड, खंत, संप हे शब्द दंगा, झांज, बंड, खंत, संप असे लिहू नयेत. मला हा शब्द वाचता पण आला नाही, हाही मला वाचता येत नाहीये, तुम्हाला येतोय का बघा. तर आपला नियम काय आहे? परसवर्ण लिहिण्याची सवलत फक्त तत्सम शब्दांपुरती मर्यादित आहे. मगाशी आपण बघितलं की तत्सम शब्द म्हणजे काय, तर संस्कृतमधून मराठीत आलेले शब्द. तर ही जी परसवर्ण लिहिण्याची सवलत आहे, म्हणजे पंकज हा शब्द वाङ्मयमधला ङ वापरून लिहिण्याची जी सवलत आहे ती फक्त तत्सम शब्दांना आहे, म्हणजे फक्त संस्कृत शब्दांना आहे. मराठी शब्द अशा प्रकारे लिहू नयेत असं हा नियम सांगतो. त्यांनी हे मराठी शब्द परसवर्ण वापरून लिहून दाखवलेत. दंगा बघा कसं लिहिलंय, हा इथे वाङ्मयातला ङ लिहिलेला आहे. झांज इथे पण ङ लिहिलेला आहे. बंड इथे न लिहिलेला आहे. खंत इथे न लिहिलेला आहे. संप इथे म लिहिलेला आहे. पण हे असं लिहू नये असं आपल्याला हा नियम सांगतो. म्हणजे परसवर्ण वापरण्याची सवलत ही फक्त तत्सम शब्दांना आहे, मराठी शब्द अशा प्रकारे लिहू नयेत हे इथे सांगितलेलं आहे. आता आपण पुढचा नियम बघूया. नियम आहे अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधी कधी परसवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते. उदाहरणार्थ वेदांत म्हणजे वेदांत, म्हणजे आपण घरांत असं म्हणतो तसं वेदांत, तर वेदांमध्ये. पण वेदांत म्हणजे तत्वज्ञान, म्हणजे वेद अधिक अंत असं मिळून वेदांत हा शब्द तयार झालेला आहे. पण हा वेदांत कसा आहे, तर घरांत, म्हणजे घराच्या आत, वेदाच्या आत अशा अर्थाने हा वेदांत शब्द तयार आहे. म्हणजे अनुस्वाराने आपण काय दाखवतो की त्याच्या आत. आणि जेव्हा आपण परसवर्ण वापरतो वेदांत, तेव्हा आपल्याला काय अपेक्षित आहे की अंत, म्हणजे वेद आणि अंत, वेदाचं अंतिम सार हे सांगण्यासाठी वेदांत शब्द वापरतो, तर त्याचा अर्थ होतो तत्वज्ञान. तर तिथे तो परसवर्ण वापरलेला आहे. तसं देहांत, इथे देहांत नाहीये, तर हे देहात, म्हणजे देह म्हणजे शरीर, शरीरात असं सांगायचंय, तर देहात. आणि हे आहे देहांत, हे देहांत आहे आणि हे देहात. म्हणजे उच्चारताना पण तुमच्या फरक लक्षात येईल की देहात असं म्हटलंय मी, पण देहचं अनेक वचन आहे म्हणून देहात. पण हे आहे देहांत, म्हणजे इथे न चा उच्चार वेगळा केल्याचं लक्षात येतं, त्याचा अर्थ आहे मृत्यू. म्हणून इथे परसवर्णाची मदत होते. परसवर्णाने आपण हा फरक दाखवू शकतो की देहांत आणि हा देहांत किंवा शरीरांत, वेदांत. तर या प्रकारे परसवर्णाचा अर्थभेद दाखवण्यासाठी उपयोग होतो. पण खरं सांगायचं तर असं परसवर्ण वापरून शब्द लिहिण्याची पद्धत आता सगळीकडे आढळत नाही. म्हणजे काही जण देहात, देहांत झाला हे सांगण्यासाठी सुद्धा असा शब्द वापरतात. त्याच्यानंतर वेदांतसाठी पण हा शब्द वापरतात.
किंवा सिद्धांत हा शब्द आहे, तर सिद्धांत शब्द सुद्धा परसवर्ण वापरून पण लिहितात आणि अनुस्वार वापरून पण लिहितात. तर खरं सांगायचं तर जरी हा नियम असला तरी आता लिखाणामध्ये दोन्ही प्रकारचे शब्द दोन्ही अर्थाने वापरले जातात. पण प्रत्यक्ष आपण नियमाचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की परसवर्ण वापरून लिहिलेला शब्द आहे ह्याचा अर्थ वेगळा होतो आणि अनुस्वार दिलेल्या शब्दाचा अर्थ वेगळा होतो. आता पुढचा नियम असा आहे, काही शब्दांमधील अनुस्वारांचा उच्चार अस्पष्ट असतो, कधी कधी तो उच्चारला देखील जात नाही, अशा शब्दांवर अनुस्वार देऊ नये. उच्चारला देखील हे जोडून हवं. उदाहरणार्थ हसणे, धावणे, जेव्हा, कोठे, कधी, काही हे शब्द हसणे, धावणे, जेव्हा, कोठे, कधी, काही असे लिहावेत. आता बोलताना तुमच्या लक्षात येईल कधीतरी हसणे असं काही जणांच्या उच्चारात थोडासा नचा उच्चार होतो, किंवा जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा जेव्हा आता थोडासा नचा उच्चार तुम्हाला ऐकू आला असेल. जेव्हा असं न म्हणता आपण जेव्हा म्हणतो, किंवा कोठे कोठे असं म्हणताना पण किंचित नचा उच्चार होतो. तर पूर्वी हे अनुस्वार दिले जायचे, कारण थोडासा नचा उच्चार आहे त्यामुळे हे अनुस्वार असायचे. पण आत्ताच्या नियमानुसार हे अनुस्वार आपण लिहिताना देणं अपेक्षित नाहीये. बोलताना कदाचित काही जणांच्या बोलण्यामध्ये हे अनुस्वार थोडेसे उच्चारले जात असतील, पण लिखाण सर्वत्र समान असायला पाहिजे म्हणून आत्ताच्या नियमानुसार ह्यातले कुठलेही अनुस्वार द्यायचे नाही. म्हणजे जेव्हा, कधी, कोठे इथे अनुस्वार द्यायचा नाही. त्यामुळे हे बरोबर आहे आणि हे अनुस्वार देऊन लिहायचे शब्द आत्ताच्या नियमानुसार चुकीचे आहेत, कारण हे उच्चार अतिशय आपण थोडक्यातच करतो. म्हणजे ते उच्चार उघडपणे किंवा एवढे स्पष्टपणे करत नाही, आपण अगदी अस्पष्टपणे करतो. आणि काही जणांच्या तर उच्चारामध्ये याच्यामध्ये नासिकोच्चार होतच नाही, म्हणजे अनुस्वाराचा उच्चार होतच नाही. त्यामुळे नियमानुसार हे कुठलेही अनुस्वार आता द्यायचे नाही आहेत. आपण पुढचा नियम बघूया. पुढचा नियम असा आहे, य, र, ल, व, श, स यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा. ज्ञ पूर्वीचा नासोच्चारही केवळ शीर्षबिंदूने दाखवावा. आता या नियमाचा अर्थ काय आहे ते आपण उदाहरणातून लक्षात घेऊया. आता संयम हा शब्द आहे, संरचना, संलग्न, संवाद, दंश, मांस, सिंह, संज्ञा हे शब्द संयम, संरचना, संवाद, दंश, मांस, सिंह, संज्ञा असे लिहू नयेत. असं का सांगितलं असेल तर आपण उच्चार करताना इथे व, इथे यचा दोनदा उच्चार आहे, इथे पुन्हा वचा उच्चार आहे. या सगळ्या शब्दांचा उच्चार थोडासा वेगळा आहे, पण उच्चाराप्रमाणे लेखन न करता आपण फक्त अनुस्वार द्यावा हे सांगण्यासाठी हा नियम दिलेला आहे. तर नियमामध्ये काय सांगितलंय की य, र, ल, व, श, श, स यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल. आता इथे तुमच्या लक्षात येईल इथे य आहे म्हणजे य पूर्वी आलेला अनुस्वार आहे, इथे र आहे, र पूर्वी आलेला अनुस्वार आहे, इथे ल आहे, ल पूर्वी हा अनुस्वार आलेला आहे. तर यांच्यापूर्वी जे अनुस्वार आलेले आहेत ते अनुस्वार असे द्यावे आणि इथे य ला य किंवा व चा उल्लेख करू नये, तर फक्त अनुस्वाराने ते शब्द दाखवावेत हे सांगण्यासाठी हा नियम दिलेला आहे. बरेचदा आपण पाहिलेलं आहे की जसं आपण बोलतो तसंच आपण लिहितो. किंबहुना देवनागरी लिपीचं हे वैशिष्ट्य आहे की आपण जसं बोलतो तसं लिहून दाखवता येतं, पण कधी कधी उच्चार आणि लेखन हे वेगवेगळं येतं. अशा वेळी हा नियम तुम्हाला लक्षात ठेवता येईल. जसं आपण संसार म्हणतो, पण लिहिताना संसार म्हणजे सवरती अनुस्वार देतो, पण उच्चारतो कसं संसार. तर मराठी पद्धतीचे किंवा मराठी लकबीचे असे जे उच्चार आहेत त्या पद्धतीने आपण उच्चार करायचे आहेत, पण जे लेखन आहे ते लेखन मात्र नियमाला धरून करायचं आहे. आता आपण पुढचा नियम बघूया. पुढचा नियम असा आहे, नामांच्या व सर्वनामांच्या अनेक वचनी सामान्य रूपांवर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा. उदाहरणार्थ लोकांना, मुलांनी, तुम्हास, लोकांसमोर, घरांपुढे इथे तुम्हाला अनुस्वार दिसतील. याचं कारण ते अनेक वचन आहे, पण आपण बोलताना ना
या अनुस्वाराचा किंवा अनुनासिक उच्चार फारसा करत नाही. आपण लोकांना असं म्हणतो. आता लोकांना म्हणताना पटकन त्यावरती अनुस्वार आहे किंवा अनुनासिक उच्चार आहे हे आपल्या लक्षात येत नाही, पण लिहिताना मात्र आपण अचूक लिहायचं. तोच तर फरक आहे. बोलताना आपण थोडंफार पुढे मागे शब्द बोलतो, कधीतरी उच्चार वेगळा असतो, पण लिखाण मात्र सर्वांचं एकच असलं पाहिजे. हाच या लेखन नियमांचा मुख्य उद्देश आहे. कारण लिखाण एकच असेल तर ते लिखाण वाचून आपल्याला एकमेकांना काय म्हणायचं आहे ते नक्की कळेल. आणि लिखाण हे टिकाऊ असतं. म्हणजे आपण जे लिहिलेलं असतं ते आपल्यानंतर सुद्धा 5-10 वर्ष 20 वर्ष पुढच्या पिढ्यानपिढ्या वाचत असतात. त्यांच्यासाठी तो एक इतिहास ठरतो. त्यामुळे आपण जे लेखन करतोय ते त्यांना समजलं पाहिजे. त्यांना एका विशिष्ट नियमाच्या आधारे ही भाषा समजली पाहिजे. यासाठी लिहिण्याची जी भाषा आहे तिला नियम जास्त आवश्यक आहेत. तर हे जे अनुस्वार आहेत हे आपण बोलताना उच्चारत नाही, पण लिहिताना लक्षात ठेवायचे की जेव्हा आपण म्हणतो मी लोकांना सांगितलं, आता इथे मी अनुस्वार द्यायला हवा, पण बोलताना मी बोलले नाहीये, तर मी जर लोकांना सांगायला हवं असं लिहिलं आणि अनुस्वार दिला नाही तर ती माझी लेखनातली एक चूक होईल. म्हणून अशा ठिकाणी अनुस्वार द्यायचं लक्षात ठेवायचं. मुलांना, तुम्हास, हे आदरार्थी वापरलंय आपण, त्यामुळे इथे अनुस्वार द्यावा लागेल. लोकांसमोर, आता हे समोर हे शब्दयोगी अव्यय आहे, पुढे हे शब्दयोगी अव्यय आहे, ते जोडताना सुद्धा आपण अनुस्वार दिलेला आहे. अजून एक म्हणजे सामान्य रूप केलेलं आहे. म्हणजे लोकचं सामान्य रूप झालं लोका, मूलचं किंवा मुले याचं सामान्य रूप झालं मुला, मुलांनी, वरती अनुस्वार. तर आपण सामान्य रूप केलेलं आहे. सामान्य रूपानंतर एकतर विभक्ती प्रत्यय लागलेला आहे किंवा शब्दयोगी अव्यय लावलेला आहे. अशा वेळी आपण अनेक वचनावरती अनुस्वार दिलेला आहे. जर हे अनेक वचन नसेल तर अनुस्वार देण्याची आवश्यकता नाही. आता पुढचा नियम आहे, आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही असा अनुस्वार दिला पाहिजे. उदाहरणार्थ राज्यपालांचे, मुख्यमंत्र्यांचा, तुम्हाला, आपणास, शिक्षकांना, अध्यक्षांचे. आता आदरार्थी बहुवचन, तुम्ही जेव्हा वचन शिकला असाल, एकवचन, अनेक वचन, तर अशा वेळी आदरार्थी बहुवचनही असतं. म्हणजे ती व्यक्ती एकच असते, पण आदरापोटी आपण त्यांचा उल्लेख अनेक वचनाप्रमाणे करतो. उदाहरणार्थ राज्यपालांचे, तर राज्यपाल ही आदरणीय व्यक्ती आहे, त्यामुळे त्यांचा उल्लेख आपण राज्यपालांचे असं करतो. त्यामुळे इथला अनुस्वार लक्षात ठेवायचा. मुख्यमंत्र्यांचा, नंतर तुम्हाला, आपणांस, हे सगळे शिक्षकांना, अध्यक्षांचे. तर या शब्दांवरूनच तुम्हाला कळतंय की आदरणीय व्यक्तीबद्दल आपण बोलतोय. आणि आदरणीय व्यक्तीबद्दल बोलताना आपण इथे बहुवचनाच्या वेळी इथे अनुस्वार दिला पाहिजे, कारण ते आदरार्थी बहुवचन आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, बोलताना कधी कधी अनुस्वाराचा उच्चार होत नाही, अनुनासिक उच्चार आपण करत नाही, पण लिहिताना मात्र अनुस्वार आठवणीने दिला पाहिजे. आता चौथा नियम असा आहे, वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे अनुस्वार देऊ नयेत. या नियमानुसार घरे, पाच, करणे, काळी, नाव, का, काच, जो, घरी हे शब्द असे पुढील प्रमाणे लिहावेत. आता हा नियम काय सांगतो की कोणत्याही कारणासाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे अनुस्वार. काही वेळा व्युत्पत्तींनी काही शब्दांवरचे अनुस्वार सिद्ध होत होते, म्हणजे तो शब्दच तसा तयार झालाय की त्या शब्दामध्ये अनुस्वार आहे, पण काही शब्दांमध्ये मात्र अनुनासिक उच्चारामुळे आपण अनुस्वार देत होतो. पण आता या नियमानुसार असे कोणतेही अनुस्वार देऊ नयेत. तुमच्या लक्षात आलं असेल की जुनी मराठी भाषा जर तुम्ही वाचली किंवा जुन्या लोकांचं बोलणं ऐकलं तर लक्षात येईल की ते खूपसं अनुनासिक होतं. तेव्हाचं लेखनसुद्धा भरपूर त्यावर अनुस्वार दिलेले असायचे. पण आत्ताच्या नियमानुसार असे सगळे अनुस्वार आपण द्यायचे नाही आहेत. तर जिथे अगदी आवश्यक आहे, जिथे स्पष्ट अनुनासिक उच्चार होतो, जिथे अनेक वचन केलेलं आहे, फक्त अशाच ठिकाणी आपण अनुस्वार द्यायचेत. आणि हे या सगळ्या शब्दांवर जिथे आपण पूर्वी अनुस्वार देत होतो तिथे आता अनुस्वार द्यायचे नाही आहेत. आता पुढचा नियम असा आहे, मराठीतील तत्सम इकारांत आणि उकारांत शब्द दीर्घांत लिहावेत. उदाहरणार्थ कवी, बुद्धी, गती. आता हा नियम तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. हे जरी तत्सम शब्द आहेत, तत्सम म्हणजे संस्कृतमधून मराठीत आलेले, पण ते आपण दीर्घांत लिहायचे. म्हणजे संस्कृतमध्ये कवी असा आहे, पण
मराठीमधलं कवी आहे ते आपण दीर्घ लिहितो. हे संस्कृत आहे आणि हे मराठी आहे. हे संस्कृत आहे, हे मराठी आहे. हे संस्कृत आहे, हे मराठी. तर कसा फरक झालाय तुमच्या लक्षात येईल की संस्कृतमध्ये काही शब्द रस्वांत होते, म्हणजे त्याचं शेवटचं अक्षर जे आहे ते रस्व स्वरातलं असायचं. पण मराठीची प्रवृत्ती कशी आहे तर दीर्घ उच्चाराची प्रवृत्ती आहे. आपलं मराठी बोलणं तुम्ही लक्षपूर्वक ऐकलत तर तुमच्या लक्षात येईल की आपण सगळे शब्द दीर्घांत उच्चारतो, म्हणजे प्रत्येक शब्द आपण पूर्णपणे उच्चारतो आणि शेवटच्या अक्षरावरती थोडासा जोर येतो. त्यामुळे मराठीची प्रवृत्ती अशी आहे की सर्व शब्द दीर्घांत करून उच्चारले जातात. म्हणून तर हे जे शब्द आहेत संस्कृतमधले ते सुद्धा मराठीमध्ये येताना कसे झालेले आहेत तर दीर्घांत झालेले आहेत. म्हणजे जेव्हा मराठीमध्ये आपण कवी लिहितो ते कवी असं लिहायचं, मराठीमध्ये बुद्धी दीर्घ, मराठीमध्ये गती दीर्घ. त्यामुळे इथले सगळे हे रस्वांत शब्द आहेत ते मराठीमध्ये दीर्घांत झालेत आणि मराठीतले इतर शब्दांच्या अंती येणारे इकार उकार तर दीर्घच लिहावेत. म्हणजे मी म्हटलं तसं की मराठीची मूळ प्रवृत्ती हे शब्द दीर्घ लिहिण्याचीच आहे. त्यामुळे मूळ मराठी शब्द सगळे दीर्घच आहेत, दीर्घांतच आहेत. संस्कृत सुद्धा आपण दीर्घांत करून घेतलेत. आता हे मराठी शब्द आहेत, पाटी, जादू, पैलू, असे अनेक मराठी शब्द आहेत की ज्याचं शेवटचं अक्षर आहे हे दीर्घ आहे. मराठीमध्ये रस्व अक्षर असलेला शब्द सापडत नाही. फक्त काही अपवाद आहेत, ते पुढे येणारच आहेत, त्यावेळी मी सांगते. पण मराठीमध्ये त्याचं शेवटचं अक्षर रस्व आहे असा शब्द सापडत नाही. याला जो अपवाद आहे तो आपण नंतर पाहणार आहोत. आता पुढचा नियम आहे परंतु, यथामती, तथापि ही तत्सम अव्यय रस्वांत लिहावी. आता हा जो परंतु शब्द आहे तर ही संस्कृतमधून आलेला शब्द आहे आणि संस्कृतमधली अव्यय अशी आहेत की ती कधीही बदलत नाहीत. त्यामुळे मराठीत आपण जेव्हा ती वापरतो तेव्हा आपण परंतु बरेचदा शब्द वापरतो, आपल्या लिखाणात येतो, आपण बोलतानाही कधीतरी बोलतो. तर परंतु हा मात्र रस्वांत आहे. म्हणजे आपण इतर सगळे शब्द दीर्घ करून घेतले पण हा शब्द मात्र दीर्घ केला नाहीये, तो तसाच्या तसा आपण रस्व लिहितो. हा रस्वांत शब्द म्हणून अपवाद आहे. मगाशीच मी म्हटलं की काही शब्द अपवाद आहेत, त्यातला हा एक शब्द आहे परंतु. अजून 2 अपवादात्मक शब्द आपण पुढे पाहणार आहोत. तर हा अपवाद लक्षात ठेवा, हा मराठीमध्ये आपण खूप वेळा वापरतो, पण परंतु मधला तू आहे तो रस्व लिहायचा. बाकी यथामती, तथापि हे सगळे शब्द आहेत पण हे आपण फारसे वापरत नाहीत. हे सुद्धा रस्वांतच वापरायचे असा नियम आहे. आता पुढचा नियम असा आहे, व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे रस्वांत तत्सम शब्द मराठीत दीर्घांत लिहावे. उदाहरणार्थ हरी, मनुस्मृती, पद्धती, कुलगुरू. तर हे सगळे शब्द आहेत हे संस्कृतमध्ये रस्वांत होते पण मराठीत आल्यानंतर ते दीर्घांत झालेले आहेत. नियम पुढचा असा आहे, आणि व नी ही मराठीतील 2 अव्यये रस्वांत लिहावीत. मगाशी आपण बघितलं तो अपवादात्मक शब्द पहिला कुठला, परंतु, तो तू रस्व लिहायचा. आणि मधला नी हा रस्व आहे आणि नीचा अर्थ सुद्धा आणि असाच होतो. या दोन्हीचा अर्थ थोडासा सारखाच आहे. तर हा सुद्धा रस्वांत लिहिण्याची पद्धत आहे. म्हणजे अजूनपर्यंत आपण काय बघितलं की सर्व मराठी शब्द दीर्घांत लिहायचे, त्याचबरोबर संस्कृतमधले जे रस्वांत आहेत ते सुद्धा मराठीमध्ये दीर्घांत लिहायचे. पण त्याला अपवाद कुठला आहे तर परंतु, आणि नी हे 3 शब्द असे आहेत की जे रस्वांत आहेत, बाकी सर्व मराठी शब्द हे दीर्घांत आहेत. आता हा नियम असा सांगतो, सामासिक शब्द लिहिताना समासाचे पूर्वपद, तुम्ही समास शिकलेला आहात, समासामध्ये 2 शब्द एकत्र येतात आणि त्यातून तिसरा शब्द तयार होतो. तर त्याच्यामधलं पूर्वपद म्हणजे जेव्हा 2 शब्द एकत्र येतात तेव्हा त्यातला जो पहिला शब्द आहे ते त्याचं पूर्वपद आहे. हे पूर्वपद तत्सम रस्वांत शब्द असेल. म्हणजे तत्सम म्हणजे संस्कृतमधून त्याचा शेवट रस्व असेल तर
ते पूर्वपद ऱ्हस्वांतच लिहावे आणि जर दीर्घांत असेल तर दीर्घांत लिहावे. हां, आता आपण उदाहरणातून हे लक्षात घेऊ. आता बुद्धी हा शब्द आपण बघितला. आता इथे बुद्धी हा संस्कृत आहे. मराठीमध्ये आपण लिहिलं असतं तर कसं लिहिलं असतं? दीर्घ लिहिलं असतं. हा संस्कृत आणि हा मराठी. बुद्धी हे आपण मगाच्या नियमानुसार पाहिलं. आता हा नियम काय सांगतो की सामासिक शब्दामध्ये, आता बुद्धीचं बुद्धी वैभव असा सामासिक शब्द तयार झाला तर हे बुद्धी हे पूर्वपद आहे. इथे धी हा मध्ये येतो, म्हणजे हा शेवटी नाहीये शब्दाच्या, तर त्याच्यानंतर अजून एक शब्द येतोय. बुद्धी वैभव असा हा शब्द आहे. तर अशा वेळी तो परत ऱ्हस्व होतो. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की संस्कृतमध्ये बुद्धी हे ऱ्हस्व आहे, मराठीमध्ये बुद्धी लिहिताना ते दीर्घ असतं, पण जेव्हा ते सामासिक शब्दामध्ये येतं तेव्हा पुन्हा मुळाप्रमाणे ऱ्हस्व होतं, कारण ते मूळ ऱ्हस्व आहे. जर ते मूळ ऱ्हस्व नसतं, दीर्घ असतं तर दीर्घच राहिलं असतं. याचं दुसरं उदाहरण म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी हे दीर्घच आहे, संस्कृतमध्ये सुद्धा दीर्घ आहे, मराठीत सुद्धा दीर्घ आहे, त्यामुळे लक्ष्मीपुत्र इथे ते दीर्घच राहिलं, त्याच्यामध्ये बदल होत नाही. म्हणजे जे दीर्घ आहे त्याचं ऱ्हस्व करायचं नाहीये, हे ऱ्हस्व आहेच म्हणून त्याचं आपण इथे ऱ्हस्व केलेलं आहे. साधित शब्दांनाही हाच नियम लावावा. बुद्धीचं बुद्धिमान, लक्ष्मीचं लक्ष्मीसहित. साधित म्हणजे त्या शब्दापासून तयार झालेला साधलेला दुसरा शब्द, तर बुद्धीचं बुद्धिमान लक्ष्मीसहित म्हणजे थोडक्यात हाच नियमानी, म्हणजे सामासिक शब्दांप्रमाणेच जेव्हा मूळ संस्कृत शब्द ऱ्हस्वांत असेल आणि तो जेव्हा इथे सामासिक शब्दात किंवा साधितमध्ये येतो तेव्हा तो मुळाप्रमाणे ऱ्हस्व होतो. जर ऱ्हस्व नसेल तर तसाच दीर्घ राहतो. हा नियम कदाचित तुम्हाला थोडासा अवघड वाटत असेल, कारण आपण एकदा सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सगळे शब्द आपण दीर्घ करून लिहितो, मग पुन्हा सामासिक शब्दात तो ऱ्हस्व लिहावा लागतो. त्यामुळे दोन्ही लक्षात ठेवावं लागतं की हे शब्द स्वतंत्र लिहिताना दीर्घ आहेत, पण सामासिकमध्ये आले की ऱ्हस्व आहेत. विशेषतः तुम्हाला जेव्हा परीक्षेमध्ये नियमानुसार योग्य शब्द ओळखा असे जे शब्द येतात त्याच्यामध्ये बरेचदा सामासिक शब्द विचारलेले असतात, कारण सामासिक शब्द लक्षात ठेवणं थोडंसं अडचणीचं असतं, कारण आपण हा शब्द दोन्ही प्रकारे बघितलेला असतो की अरे बुद्धी दीर्घही पाहिलेला आहे, ऱ्हस्वही पाहिलेला आहे, मग नक्की कुठला बरोबर आहे. तर अशा वेळी हा सामासिक शब्दांचा नियम आहे, तो तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने पण लक्षात ठेवा, कारण जे शब्द विचारले जातात ते जास्तीत जास्त शब्द हे सामासिक शब्दांपैकीच असतात, कारण ते शब्द लक्षात ठेवणंच अवघड असतं आणि परीक्षेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त अवघड प्रश्न विचारावे लागतात, कारण तरच तुमचा अभ्यास तपासता येतो. त्यामुळे सामासिक शब्दांचा हा नियम लक्षात ठेवा आणि जास्तीत जास्त सामासिक शब्द तुम्ही पाहून ठेवा की ते कसे लिहिलेले आहेत, म्हणजे तुमची परीक्षेमध्ये कधी चूक होणार नाही. आत्ताच आपण काही लेखन नियम बघितले. लेखन नियम फक्त वाचले तर तुम्हाला ते किचकट वाटू शकतात किंवा काय अवघड आहे, हे कसं लक्षात ठेवायचं. पण त्यासाठी एक युक्ती आहे. तुम्ही लेखन नियम लक्षात ठेवण्यापेक्षा लेखन नियमानुसार जो शब्द आहे, जे त्याचं उदाहरण आहे ते लक्षात ठेवलं तर आपोआपच तुमच्या नियम पण लक्षात राहील. त्यामुळे तुम्ही एक लेखन नियम आणि त्याचं एक उदाहरण असं लक्षात ठेवत गेलात तर हे शब्द असेच लिहा, अशा प्रकारे तुमच्या ते लक्षात राहतील आणि आपोआपच उदाहरणावरून तुमच्या नियमसुद्धा लक्षात राहील. अगदी खरं सांगायचं ना तर नियम हे फक्त अभ्यासासाठी आहेत. आपण एकदा हे नियम अभ्यासले आणि त्याची कारणमीमांसा समजून घेतली की हा शब्द असा का लिहायचा, की आपोआपच तो शब्द आपल्या लक्षात राहतो. आणि तो शब्द आपण बरेच ठिकाणी अशा प्रकारे बघतोच, कारण तुम्ही वृत्तपत्र वाचता, पुस्तक वाचता, त्या ठिकाणी तो नियमानुसारच लिहिलेला असतो. त्यामुळे आपोआपच तुमचा सराव होतो आणि हे सगळे शब्द अचूकपणे कसे लिहायचे हे तुमच्या लक्षात राहतं. मला खात्री आहे की तुम्हाला आजचा हा भाग नक्की आवडला असेल, ही चित्रफीत नक्की आवडली असेल. ही परीक्षेच्या दृष्टीने तर उपयुक्त ठरणार आहेच, पण त्याचबरोबर तुमचं नेहमीचं लेखन हे जास्तीत जास्त अचूक होण्यासाठी याची नक्कीच मदत होईल. तर आपण याचा दुसरा भाग पण यानंतर प्रसारित करणार आहोत. आजचा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि पाहत रहा MPSC मित्र.